नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या कल्पनाच ऑनलाइन अकॅडमीमध्ये। तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी संख्या मालिका या नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत। मित्रांनो, संख्या मालिका हा जो टॉपिक आहे हा UPSC पासून ते क्लास 4 पर्यंत कुठलीही एग्जाम असू द्या, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये सगळ्यात जास्त वेटेज असणारे दोनच टॉपिक आहेत, ते म्हणजे संख्या मालिका आणि अंक मालिका। त्यातील संख्या मालिका या टॉपिकवरती कितीही नाही म्हटलं तरी 3 ते 2 प्रश्न या ठिकाणी 100% पडतात। मित्रांनो, फरक फक्त एवढाच आहे, जर क्लास 3 ची क्लास 4 ची एग्जाम असेल तर हेच प्रश्न काठिण्य पातळी कमी असणारी असतात, आणि जर क्लास 1 ची किंवा सुपर क्लास 1 ची परीक्षा असेल तर याच प्रश्नांचं लॉजिक सेम, परंतु काठिण्य पातळी थोडीशी हाय लेवलची असते पहा। तर मित्रांनो, आज आपण संख्या मालिका ही सिरीज सुरू करत आहोत। आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक बेसिक नियम आणि संख्या मालिकेतील आलेला प्रश्न कोणत्या लॉजिकने सोडवायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे। आता या सिरीज म्हटलं इथून पुढचं कुठलंही लेक्चर तुम्हाला सोडायचं नाहीये किंवा स्किप करायचं नाहीये। पूर्ण संख्या मालिका हा टॉपिक A पासून Z पर्यंत स्टेप बाय स्टेप, कितीही हार्ड प्रकार असू द्या, अगदी सोप्या पद्धतीने त्याला कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्रकार पहिला जो आहे, आता संख्या मालिकेवरील कुठलाही प्रश्न परीक्षेमध्ये दिसला की काही मुलांना नेमकं लॉजिक काय लावायचं हेच लक्षात येत नाही पहा। तर पहिली गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहायचं, दिलेल्या संख्या मालिकेमध्ये क्रमवार समसंख्या, विषम संख्या किंवा विशिष्ट फरक असणाऱ्या संख्या आहेत का, हे जर नसतील तर क्रमवार वर्ग संख्यांचा फरक आहे का, घनसंख्या आहेत का किंवा मूळ संख्या आहेत का, या संख्यांच्या सर्व प्रकारावरती आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो। आणि मित्रांनो, संख्या मालिका हा टॉपिक शिकण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 पासून ते 30 पर्यंतचे वर्ग आणि किमान 15 पर्यंतच्या घनसंख्या या मुखपाठच असणे आवश्यक आहे। त्याशिवाय तुम्हाला संख्या मालिकेवरील प्रश्न सोडवता येणार नाही। म्हणून ज्यांना कुणाला ह्या गोष्टी पाठ नसतील त्यांनी आजचं लेक्चर पाहिल्यानंतर प्रथमतः 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करून घ्यायचे आहेत आणि 1 ते 15 पर्यंतचे घन पाठ करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, प्रश्न पाहिल्या मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला समसंख्या, विषम संख्या, विशिष्ट संख्यांचा फरक, घनसंख्या आहेत का हे पाहायचं, नसेल तर वर्ग संख्या आहेत का हे पाहायचं। यातल्या कुठल्याच गोष्टीत जर तो प्रश्न बसत नसेल तर मग त्याचा फरक काढून पाहायचा। जर फरक काढूनही कुठलीच लिंक लागत नसेल तर मित्रांनो मग फरकातला फरक काढून पाहायचा। तर पहा, सुरुवातीला जर मी तुम्हाला सर्व नियम सांगितले तर एक प्रकारची भीती तुमच्या मनात निर्माण होईल। त्यासाठी मी एक एक प्रकार व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, संख्या मालिकेमध्ये पहिल्या प्रकारामध्ये वर्ग संख्या या घटकावरती काय आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पहा। मागे मी तुम्हाला नियम लिहून दिलेला आहे। संख्या मालिकेतील संख्या या वर्ग किंवा घनसंख्यांच्या आसपास आहेत का, हे सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला तपासायचं आहे पहा। आता मी गृहीत धरते की तुम्हाला 1 ते 30 पर्यंतच्या सर्व वर्ग संख्या या ठिकाणी पाठ आहेत, आणि पहा आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न हा तुम्हाला वर्ग संख्यांवर आधारित दिलेला आहे। आता परीक्षेमध्ये असं बिलकुल दिलेलं नसतं पहा की हा प्रश्न वर्गसंख्येवरच आहे, हा प्रश्न घनसंख्येवरच आहे, तर ते तुम्हाला स्वतःची तार्किक बुद्धिमत्ता वापरून त्या ठिकाणी ठरवायचं असतं। तरी सुद्धा घाबरू नका, या सिरीजमधील तुम्ही पूर्ण लेक्चर जर अटेंड केले तर संख्या मालिका हा टॉपिक तुम्हाला पाण्यासारखा सरळ झाल्यासारखा वाटेल आणि त्यामध्ये कुठलीही अडचण शिल्लक राहणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या मागे एक स्क्रीनवर प्रश्न दिलेला आहे पहा। संख्या मालिका दिलेली आहे 25, 48, त्यानंतर पुढे आहे 79, 118
आणि मध्ये एक रिकामी जागा दिलेली आहे, नंतर दिलेलं आहे 220. तर पहा मित्रांनो, जर शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर सोडवणं खूप सोपं जातं. मध्ये जर क्वेश्चन मार्क असेल तर थोडंसं अवघड जातं. पण जर सुरुवातीलाच जर क्वेश्चन मार्क आला असेल तर मात्र प्रश्न सोडवायला थोडासा अवघड जातो. तर या ठिकाणी मी तुम्हाला टायटलच दिलेलं आहे की बाबा वर्गसंख्येवर आधारित प्रश्न आहेत. मग आता इथे तुम्ही लॉजिक लावू शकता. मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला पाहायचं दिलेल्या संख्या वर्ग आहेत का, नाही आहेत. दिलेल्या संख्या घन आहेत का, नाही आहेत. कुठल्या प्रकारचा संबंध आहे का, मूळ आहेत का, असं काहीच नाहीये. मग आपल्याकडे शेवटचा पर्याय उरलाय मित्रांनो, यांच्यातला फरक काढून आपल्याला आता पाहायचा आहे. तर पहा मित्रांनो, 48 आणि 25 यांच्यामधला जर फरक आपण काढला तर या ठिकाणी फरक येणार आहे. पहा 8 मधून 5 गेले, शिल्लक राहतील या ठिकाणी 3. एकच मिनिट. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी 48 मधून 25 गेल्यानंतर फरक शिल्लक राहणार आहे. 8 मधून 5 गेले 3 आणि 4 मधून 2 गेले 2. पहा, तर मला वाटत नाही अशा प्रकारची काहीही मालिका असायला पाहिजे, कारण इथे वर्गाचा काहीच संबंध येत नाही. पहिली संख्या जी 25 आहे ही वर्ग संख्या आहे मित्रांनो. कितीचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. आता 48च्या जवळची वर्गसंख्या किती आहे पहा? 49. 7चा वर्ग वजा 1 या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी संख्या आहे ही आहे या ठिकाणी 79. तर 79च्या जवळची वर्गसंख्या आहे मित्रांनो 81. 81 कितीचा वर्ग आहे? 9चा वर्ग वजा 2 जर केलं तर किती येतं? 79. त्यानंतर पुढची जी आहे वर्गसंख्या 118च्या जवळची 121च्या जवळची आहे पहा. तर 11चा वर्ग वजा 3 जर केले तर या ठिकाणी किती येणार आहे मित्रांनो? 118 येणार आहेत. अगदी त्याचप्रमाणे 7च्या नंतर 5 घेतले, 5च्या नंतर 9 घेतले, 9च्या नंतर 11 घेतले. आता पुढचा मात्र आपल्याला 13चा वर्ग आणि वजा 4 करायचे आहेत. तर पहा 13चा वर्ग सर्वांना पाठ असायला पाहिजे. 13चा वर्ग आहे 169 वजा 4 जर केले तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 165. अशा प्रकारे आलेल्या प्रश्नाचा आपल्याला लॉजिकली विचार करून या ठिकाणी प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे. पहा समजलं का? जर समजलं नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि परत सोडवा. पहा मित्रांनो, याच्यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे आपल्याला 20, 72, 156 आणि 272. आपल्याला प्रथमतः पाहायचं आहे या संख्यांच्या आसपास दिलेल्या कुठल्या वर्गसंख्या आहेत का? तर पहा 20च्या जवळची वर्गसंख्या आहे मित्रांनो 16. 16 अधिक 4 जर केलं तर या ठिकाणी 20 येतात. म्हणजेच 4चा वर्ग अधिक 4 आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर 72च्या जवळची लहान वर्गसंख्या जर पाहिली आपण तर ती आहे मित्रांनो 8चा वर्ग. पहा 64 अधिक 8. पुढची जी आहे ही किती येणार आहे? 8चा वर्ग अधिक 8. त्याचप्रमाणे 4चा वर्ग 8चा वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला 12चा वर्ग अधिक 12 करावे लागतील. म्हणजे 144 अधिक 12 बरोबर किती? 156. त्यानंतर पुढची सिरीज आहे पहा मित्रांनो 12च्या नंतर 16चा वर्ग अधिक 16. तर पहा 16चा वर्ग या ठिकाणी किती येतो आणि त्यामध्ये अधिक 16 करायचे आहेत. येतात 272. आता पुढची मात्र सिरीज 4, 8, 12, 16. आता येणार आहे 20चा वर्ग अधिक 20. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 420. पहा अतिशय साधे सरळ सोपे प्रश्न असतात, पण हेच प्रश्न जर परीक्षेमध्ये पडले तर आपण गोंधळून जातो किंवा नेमकं कोणत्या प्रश्नाला काय लॉजिक लावायचे हे आपल्या लक्षात येत नाही. पहा
आलं लक्षात? दोन्ही प्रश्न व्यवस्थित लक्षात आलेले आहेत, काही अडचण नाही. चला, हळूहळू प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला आपोआप लक्षात येईल. एक कंडिशन अशी येईल मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रश्न पाहताल, प्रश्न पाहिल्या पाहिल्या लक्षात येईल की या प्रश्नाला कोणतं लॉजिक लागू शकतं. परंतु एक रिअल फॅक्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. उगाचच गायडन्स करायचं आणि उगाचच फुगीर आत्मविश्वास द्यायचा असा माझा स्वभाव नाही आहे. तर मित्रांनो, एक रिअल कंडिशन सांगते की संख्या मालिका असेल किंवा अंक मालिका असेल, अक्षर मालिका असेल, या दोन्हींसाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. पहा, जेवढे जास्त तुम्ही या प्रकारचे प्रश्न सोडवाल तेवढा जास्त तुमचा त्या टॉपिकवरचा जम बसत राहील. आणि एक कंडिशन अशी येईल की प्रश्न पाहिला की लगेच तुमच्या डोक्यामध्ये लॉजिक लागेल, या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करत चला. गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी तुमच्या रोजच्या डेली रुटीनमधला किमान कमीत कमी पाऊण तास वेळ वेगळा काढून ठेवा. सगळ्यात वेळ खाणारा आणि रिझल्ट आणून देणारा असा हा विषय आहे तुमचा गणित मित्रांनो. कारण परीक्षेमध्ये एक गणित सोडवायला जिथे तुम्हाला 1 किंवा 1.5 मिनिट लागतो, तिथे तुमचे जनरल नॉलेजचे 4 ते 5 प्रश्न सोडवून होतात. पहा, आणि ही जी कंडिशन आहे ही सर्वच विद्यार्थ्यांना माहीत आहे. त्यामुळे सुरुवातीला कुणीही गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयाच्या नादामध्ये जात नाही. सर्वच विषय इतर सोडवतात आणि राहिलेल्या फावल्या वेळेमध्ये आपण गणित या विषयाकडे येतो. पण मित्रांनो, ज्याचे गणित विषयातील इतरांपेक्षा 2 ते 4 प्रश्न अचूक येतात त्याच मुलाचा मग रिझल्ट येतो आणि त्याचंच नाव मेरिटमध्ये येतं. त्यामुळे सगळ्यात जास्त आपल्याला आपल्या रुटीनमध्ये सगळ्यात जास्तीचा प्रॅक्टिससाठी वेळ गणित या विषयासाठी द्यायचा आहे. त्यातले त्यात संख्या मालिका आणि अक्षर मालिका हे 2 घटक कुठल्याच परीक्षेला चुकलेले नाही आहेत. कुठलीही जगातली स्पर्धा परीक्षा घ्या मित्रांनो, एखाद्या वेळेस एखादा घटक स्किप करतील, पण हे 2 घटक कुठल्याच परीक्षेला स्किप होत नाहीत. त्यामुळे याचा अभ्यास व्यवस्थित करून घ्या आणि डेली रुटीनमध्ये याची प्रॅक्टिस करत राहा. चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. आता या प्रश्नामध्ये काय लॉजिक लागतंय हे तुम्हाला एक 10 सेकंद विचार करायचा आहे आणि मला सांगायचं आहे. पहा,